नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. EPC1 व्हेरियस टूल्स, टेक्निक्स अँड स्किल्स ऑफ टीचिंग या पेपरमधील युनिट नंबर 4वरील मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, प्लीज आपण माझे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर आपण लाईक करायलाही विसरू नका. आपलं लाईक माझ्यासाठी मोटिवेशन असतं. तर चला पाहूया EPC1 युनिट नंबर 4वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. या युनिटवर आपण एकूण 60 प्रश्न पाहणार आहोत. तर चला सगळ्या प्रश्नांची माहिती या ठिकाणी घेऊया. अध्यापन हा शब्द टिंबटिंब शब्दापासून अस्तित्वात आलेला आहे. ऑप्शन्स आर: ए अध्ययन, बी ज्ञान, सी कौशल्य, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज ए अध्ययन. प्रश्न क्रमांक 2: अध्ययन घडविण्यासाठी केलेली कृतींची रचना सिस्टम म्हणजे अध्यापन होय. अध्यापनाची ही व्याख्या कोणी केली आहे? ऑप्शन्स आर: ए स्मिथ, बी गेज एन सी ॲमिडॉन एडमंड, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज बी गेज एन प्रश्न क्रमांक 3: टिंबटिंब हे प्रात्यक्षिक पद्धती, कौशल्य किंवा कला आहे जी विशिष्ट कार्यासाठी उपयोगात आणले जाते. ऑप्शन्स आर: ए अध्यापन, बी अध्ययन, सी तंत्र, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज सी तंत्र, टेक्निक. प्रश्न क्रमांक 4: अध्यापनात खालील कोणत्या बाबींचा समावेश असतो? टीचिंग इन्क्लूड्स विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन्स आर: ए प्रत्यक्ष कृती, बी सूचना देणे, सी ज्ञान व कौशल्य देणे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5: टिंबटिंब ही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया असते. ऑप्शन्स आर: ए अध्यापन, बी अध्ययन, सी तंत्रे, डी मेथड. द करेक्ट ऑप्शन इज डी मेथड, पद्धती. प्रश्न क्रमांक 6: विद्यार्थ्यांच्या सांकेतिकीकरण प्रक्रियेवर परिणाम करणारी कृती म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन्स आर: ए अध्यापन, बी अध्यापन तंत्रे, सी तंत्रे, डी मेथड, पद्धती. द करेक्ट ऑप्शन इज बी अध्यापन तंत्रे. प्रश्न क्रमांक 7: अध्यापन तंत्र खालील कोणत्या प्रकारचे असते? विच ऑफ द फॉलोइंग आर टीचिंग टेक्निक्स. ऑप्शन्स आर: ए विद्यार्थी केंद्रित, स्टुडंट सेंटर, बी शिक्षक केंद्रित, टीचर सेंटर, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 8: अध्यापन तंत्र हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असावे? टीचिंग टेक्निक शुड बी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स. ऑप्शन्स आर: ए पुरेसे व सुसंगत असावे, बी उद्दिष्टांशी संबंधित असावे, सी लवचिक असावे, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9: खालील कोणत्या बाबीवर अध्यापन तंत्राची निवड केली जाते? अ टीचिंग टेक्निक इज सिलेक्टेड ऑन विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन्स आर: ए उद्दिष्टे व आशय, बी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि तत्त्वे, सी शिक्षकाच्या क्षमता व समाजाच्या अपेक्षा, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10: खालीलपैकी कोणते अध्यापन तंत्र आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ टीचिंग टेक्निक. ऑप्शन्स आर: ए नाट्यकरण, बी पर्यवेक्षित अभ्यास, सी भूमिका पालन, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11: पाठ्यविषयातील व्यक्तीच्या भावना, मूल्य, समस्या समजून घेण्यासाठी खालील कोणते तंत्र उपयुक्त असते? ऑप्शन्स आर: ए नाट्यकरण, बी पर्यवेक्षित अभ्यास, सी कथाकथन, डी बुद्धिमंथन. द करेक्ट ऑप्शन इज ए नाट्यकरण, ड्रॅमटायझेशन. प्रश्न क्रमांक 12: नाट्यकरणातून खालील कोणत्या शैक्षणिक व कृतीशील कौशल्य साध्य होतात? विच ऑफ द फॉलोइंग अकॅडमिक and practical skills can be gained through dramatization. ऑप्शन्स आर: ए वाचन आणि सादरीकरण, बी मूल्यविषयक स्पष्टता व सांस्कृतिक बाबींचा शोध, सी स्वविषयक जाणीव आणि अभिव्यक्ती, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13: खालीलपैकी कोणते नाट्यकरणाचा प्रकार नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फॉर्म ऑफ ड्रॅमटायझेशन. ऑप्शन्स आर: ए स्वगत भाषण, मोनोलॉग, बी संपूर्ण नाटक, द होल ड्रामा, सी मूकनाट्य, सायलेंट ड्रामा, डी अभिरूप नाटक, डिझाईन ड्रामा. द करेक्ट ऑप्शन इज डी अभिरूप नाटक, डिझाईन ड्रामा.
प्रश्न क्रमांक 14, खालील कोणत्या प्रकारच्या नाटकात एकाच पात्राचे भाषण व अभिनय असतो? ऑप्शन्स आर ए स्वगत भाषण, बी संपूर्ण नाटक, सी मूकनाट्य, डी प्रासंगिक नाटक. द करेक्ट ऑप्शन इज ए स्वगत भाषण. प्रश्न क्रमांक 15, नाट्यकरण तंत्राच्या किती पायऱ्या आहेत? हाऊ मेनी स्टेप्स आर देअर इन ड्रामॅटायझेशन टेक्निक? ऑप्शन्स आर ए 3, बी 4, सी 5, डी 6. द करेक्ट ऑप्शन इज सी 5. प्रश्न क्रमांक 16, खालील कोणती पायरी नाट्यकरण तंत्राची नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्टेप इज नॉट अ ड्रामॅटायझेशन टेक्निक? ऑप्शन्स आर ए पूर्वतयारी, बी प्रस्तावना, सी प्रत्यक्ष सादरीकरण, डी रिप्रेझेंटेशन. द करेक्ट ऑप्शन इज डी रिप्रेझेंटेशन, पुन्हा सादरीकरण. प्रश्न क्रमांक 17, नाट्यकरण तंत्राचा खालील कोणता फायदा शिक्षकांना नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडव्हान्टेज ऑफ ड्रामॅटायझेशन टेक्निक टू टीचर? ऑप्शन्स आर ए विविध अध्यापन पद्धतीचे एकात्मीकरण करता येते, बी आशयाचे नाट्यकरणात रूपांतराने नवनिर्मितीचा आनंद होतो, सी सहकार्याची भावना वाढीस लागते, डी विकासाच्या विविध अंगांचा विचार. द करेक्ट ऑप्शन इज सी सहकार्याची भावना वाढीस लागते. प्रश्न क्रमांक 18, नाट्यकरण तंत्राचा खालील कोणता फायदा विद्यार्थ्यांना नाही? ऑप्शन्स आर ए अभिव्यक्तीची संधी प्राप्त होते, बी अध्ययन अध्यापनात सहभागी होण्याची संधी, सी सहकार्याची भावना वाढीस लागते, डी विकासाच्या विविध अंगांचा विचार. द करेक्ट ऑप्शन इज डी विकासाच्या विविध अंगांचा विचार. प्रश्न क्रमांक 19, खालील कोणते फायदे परिसंवादाचे आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर ॲडव्हान्टेजेस ऑफ सिम्पोजियम? ऑप्शन्स आर ए स्वयं अध्ययनाची सवय लागते, बी अभिव्यक्ती कौशल्य विकसित होतात, सी आत्मविश्वास वाढतो किंवा निर्माण होतो, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 20, खालील कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्याला सर्व घटकावर बोलण्याची मुभा असते? ऑप्शन्स आर ए परिसंवाद, बी पथक चर्चा, सी सेमिनार, डी गट चर्चा. द करेक्ट ऑप्शन इज ए परिसंवाद. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती आंतरक्रियात्मक अध्यापन पद्धती आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटरॅक्टिव्ह टीचिंग मेथड? ऑप्शन्स आर ए परिसंवाद, बी पथक चर्चा, सी सेमिनार, डी गट चर्चा. द करेक्ट ऑप्शन इज सी सेमिनार. प्रश्न क्रमांक 22, उच्च शिक्षणातील वर्गरचना खालीलपैकी कोणती आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द क्लास स्ट्रक्चर इन हायर एज्युकेशन? ऑप्शन्स आर ए परिसंवाद, बी पथक चर्चा, सी सेमिनार, डी गट चर्चा. द करेक्ट ऑप्शन इज सी सेमिनार. प्रश्न क्रमांक 23, खालील कोणते फायदे सेमिनारचे आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर बेनिफिट्स ऑफ सेमिनार? ऑप्शन्स आर ए विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात येते, बी विद्यार्थी चर्चेतून ज्ञान मिळवतात, सी विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता व आत्मविश्वास वाढतो, सी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 24, खालील कोणत्या तंत्रात कृतीवर अधिक भर असतो? ऑप्शन्स आर ए कृतीसत्र, बी पथक चर्चा, सी सेमिनार, डी गट चर्चा. द करेक्ट ऑप्शन इज ए कृतीसत्र वर्कशॉप. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणता कृतीसत्राचा टप्पा नाही? ऑप्शन्स आर ए तात्विक माहितीचे सादरीकरण, बी दिग्दर्शन, सी विद्यार्थ्यांद्वारे प्रत्यक्ष कृती, डी शिक्षकांची कृती. द करेक्ट ऑप्शन इज डी शिक्षकांची कृती. प्रश्न क्रमांक 26, बुद्धिमंथन तंत्र कोणी विकसित केले आहे? ऑप्शन्स आर ए अलेक्स ऑसबर्न, बी जेफ्री रॉलिसन, सी रॅग ई सी, डी कॉटविन. द करेक्ट ऑप्शन इज ए अलेक्स ऑसबर्न. प्रश्न क्रमांक 27, ब्रेन स्टॉर्मिंग या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे. ऑप्शन्स आर ए बुद्धीचा वापर, यूज ऑफ ब्रेन, सी समस्या वादळ, स्टॉर्म ऑफ ए प्रॉब्लेम, सी समस्या निर्माण करण्यासाठी मेंदूचा वापर, डी यापैकी नाही. द करेक्ट ऑप्शन इज सी समस्या निर्माण करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी मेंदूचा वापर. प्रश्न क्रमांक 28, बुद्धिमंथन हे समस्या सोडवण्यासाठी नवीन कल्पना निर्माण करण्याच्या उद्देशाने विकसित केलेले तंत्र आहे. बुद्धिमंथनाची ही व्याख्या टिंबटिंबनी केली. ऑप्शन्स आर रॅग ई सी, बी अलेक्स ऑसबर्न, सी जेफ्री रॉलिन्सन, डी
कॉटविन. द करेक्ट ऑप्शन इज बी ॲलेक्स ऑसबर्न. प्रश्न क्रमांक 29. बुद्धिमंथन हे लोकांच्या समूहाकडून कमी वेळात मोठ्या संख्येने कल्पना मिळवण्याचे साधन आहे. ही व्याख्या कोणी केली आहे? ऑप्शन्स आर ए रॅग इसी, बी ॲलेक्स ऑसबर्न, सी जेफ्री रॉलिन्सन, डी कॉटविन. द करेक्ट ऑप्शन इज जेफ्री रॉलिन्सन. प्रश्न क्रमांक 30. ऑसबर्न यांनी बुद्धिमंथन तंत्राचा वापर सर्वप्रथम कधी केला? ऑप्शन्स आर ए 1956, बी 1957, सी 1958, डी 1959. द करेक्ट ऑप्शन इज बी 1957. प्रश्न क्रमांक 31. अगदी कमी कालावधीत एखाद्या समूहाकडून खूप मोठ्या संख्येने कल्पना प्राप्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन्स आर ए कृतीसत्र, बी पथक चर्चा, सी बुद्धिमंथन, डी गटचर्चा. द करेक्ट ऑप्शन इज सी बुद्धिमंथन, ब्रेन स्टॉर्मिंग. प्रश्न क्रमांक 32. बुद्धिमंथनामुळे टिंबटिंबला चालना मिळते. ऑप्शन्स आर ए कल्पनाशक्ती, बी बौद्धिक, सी भावनिक, डी कृती. द करेक्ट ऑप्शन इज ए कल्पनाशक्ती, फॅन्टसी. प्रश्न क्रमांक 33. विद्यार्थ्यांना स्वाध्याय देताना खालील कोणती काळजी घ्यावी? ऑप्शन्स आर ए स्वाध्याय अभ्यासपूरक असावा, बी विविध प्रकारचे प्रश्न द्यावेत, सी विविध प्रसंग व घटनांवर आधारित चित्रे, सी डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 34. टिंबटिंब हे तंत्र विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनातील उणिवा दूर करण्यासाठी नेहमी वापरले जाते. ऑप्शन्स आर ए कृतीसत्र वर्कशॉप, बी पथक चर्चा पॅनल डिस्कशन, सी बुद्धिमंथन ब्रेन स्टॉर्मिंग, डी स्कॅफोल्डिंग. द करेक्ट ऑप्शन इज डी स्कॅफोल्डिंग. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी स्कॅफोल्डिंगचे मुख्य ध्येय कोणते आहे? ऑप्शन्स आर ए नकारात्मक भावना कमी करणे, बी स्वबोध निर्माण करणे, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 36. खालील कोणते तंत्र समान अनुदेशन ध्येयासाठी वापरले जाते? ऑप्शन्स आर ए स्कॅफोल्डिंग, बी भेद, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 37. खालील कोणते तंत्र सर्वात जुने आहे? विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज द ओल्डेस्ट? ऑप्शन्स आर स्कॅफोल्डिंग, बी कृतीसत्र, सी बुद्धिमंथन, डी प्रश्नोत्तर तंत्र. द करेक्ट ऑप्शन इज डी प्रश्नोत्तर तंत्र. प्रश्न क्रमांक 38. सॉक्रेटिस खालील कोणत्या तंत्राचा उद्गाता आहे? ऑप्शन्स आर ए स्कॅफोल्डिंग, बी कृतीसत्र, सी बुद्धिमंथन, डी प्रश्नोत्तर तंत्र. द करेक्ट ऑप्शन इज डी प्रश्नोत्तर तंत्र. प्रश्न क्रमांक 39. शिक्षणाच्या कोणत्या स्तरावर प्रश्नोत्तर तंत्र वापरले जाते? क्वेश्चन अँड आन्सर टेक्निक इज यूज ॲट विच लेवल ऑफ एज्युकेशन? ऑप्शन्स आर ए प्राथमिक, बी माध्यमिक, सी महाविद्यालयीन, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 40. प्रश्न म्हणजे माहिती मिळवण्यासाठी केलेली विचारणा किंवा विनंती होय. ही व्याख्या कोणी केली आहे? ऑप्शन्स आर ए रॅग इसी, बी ॲलेक्स ऑसबर्न, सी जेफ्री रॉलिन्सन, डी कॉटविन. द करेक्ट ऑप्शन इज ए रॅग इसी. प्रश्न क्रमांक 41. प्रश्नांचा उपयोग खालीलपैकी कोण करतो? हू अमंग द फॉलोइंग यूज क्वेश्चन्स? ऑप्शन्स आर ए शिक्षक, बी विद्यार्थी, सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत, डी पर्याय ए व बी दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी पर्याय ए व बी दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 42. प्रश्नाचे परिणामकारकता खालील कोणत्या बाबीवर जास्त असते? ऑप्शन्स आर ए प्रश्नांच्या स्वरूपावर, बी प्रश्नांच्या रचनेवर, सी विचारण्याच्या कलेवर, डी वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 43. ज्यास चांगले प्रश्न विचारता येत नाहीत तो चांगला व्याख्याता होऊ शकतो पण चांगला अध्यापक होऊ शकणार नाही, असे मत कोणी मांडले आहे? ऑप्शन्स आर ए कॉटविन, बी सालमन, सी रिस्क, डी डब्ल्यू.सी. बागले. द करेक्ट ऑप्शन इज बी सालमन. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते विचारलेल्या प्रश्नाचे वैशिष्ट्य नाही? ऑप्शन्स आर ए भाषा सोपी, सहज व आकलनयुक्त असावी, बी प्रश्न लांब असावा, सी प्रश्नांचा संबंध पाठ्यविषयाशी असावा, डी प्रश्न सुस्पष्ट असावेत. द करेक्ट ऑप्शन इज बी
प्रश्न लांब असावा. प्रश्न क्रमांक 45, प्रश्न विचारताना शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी? व्हॉट केअर शुड द टीचर टेक व्हाईल आस्किंग क्वेश्चन? ऑप्शन्स आर: ए. प्रश्न योग्य आवाजात विचारावा. बी. एका प्रश्नात 2 उपप्रश्न नसावेत. सी. प्रश्न सर्व वर्गाला उद्देशून विचारावा. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणते तंत्र शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील अध्यापनासाठी राखून ठेवलेल्या वेळाव्यतिरिक्त अन्य वेळात झालेल्या पाठ्यक्रमावर विद्यार्थी शाळेत राहून अभ्यास करतात? ऑप्शन्स आर: ए. स्कॅफोल्डिंग. बी. पर्यवेक्षित अभ्यास. सी. बुद्धिमंथन. डी. प्रश्नोत्तर तंत्र. द करेक्ट ऑप्शन इज बी. पर्यवेक्षित अभ्यास. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते तंत्र विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करण्यास समर्थ बनविण्यावर भर देते? ऑप्शन्स आर: हे स्कॅफोल्डिंग. बी. पर्यवेक्षित अभ्यास. सी. बुद्धिमंथन. डी. प्रश्नोत्तर तंत्र. द करेक्ट ऑप्शन इज बी. पर्यवेक्षित अभ्यास. प्रश्न क्रमांक 48, स्वयं अध्ययनावर विशेष भर खालील कोणत्या आंतरराष्ट्रीय आयोगाने दिलेल्या अहवालात दिले आहे? ऑप्शन्स आर: ए. अस्तित्वासाठी शिक्षण. बी. आरोग्यासाठी शिक्षण. सी. समाजासाठी शिक्षण. डी. देशासाठी शिक्षण. द करेक्ट ऑप्शन इज ए. अस्तित्वासाठी शिक्षण. प्रश्न क्रमांक 49, टिंबटिंब म्हणजे इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच एखाद्या विषयाचा अभ्यास करणे. ऑप्शन्स आर: ए. स्कॅफोल्डिंग. बी. पर्यवेक्षित अभ्यास. सी. बुद्धिमंथन. डी. स्वयं अध्ययन. द करेक्ट ऑप्शन इज डी. स्वयं अध्ययन. प्रश्न क्रमांक 50, खालील कोणते स्वयं अध्ययनाचे मार्ग आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर वेज ऑफ सेल्फ स्टडी? ऑप्शन्स आर: ए. बहुमाध्यम संच. बी. अभिक्रमित अध्ययन. सी. संगणकाच्या साहाय्याने अध्ययन. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 51, स्वयं अध्ययन विकसनासाठी कोणते कौशल्य उपयुक्त असतात? ऑप्शन्स आर: ए. श्रवण व वाचन. बी. मनन आणि लेखन. सी. उपयोजन. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 52, खालील कोणत्या तंत्राद्वारे विविध व्यक्तींचे वागणे समजावून घेणे शक्य होते? ऑप्शन्स आर: ए. स्कॅफोल्डिंग. बी. पर्यवेक्षित अभ्यास. सी. भूमिका पालन. डी. स्वयं अध्ययन. द करेक्ट ऑप्शन इज सी. भूमिका पालन. प्रश्न क्रमांक 53, भूमिका पालन तंत्रात पुढील कोणत्या समस्यांची निवड करता येते? विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स कॅन बी सिलेक्टेड इन रोल प्लेइंग टेक्निक? ऑप्शन्स आर: ए. ऐतिहासिक समस्या. बी. सामाजिक समस्या. सी. आंतरवैयक्तिक समस्या. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणता कथेचा वर्णित विषय व भाव नुसार प्रकार नाही? ऑप्शन्स आर: ए. परिकथा. बी. वीरगाथा. सी. हास्यकथा. डी. घटना प्रधान कथा. द करेक्ट ऑप्शन इज डी. घटना प्रधान कथा. प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी कोणता कथा तत्वाच्या दृष्टीने प्रकार नाही? म्हणजे तत्वाच्या दृष्टीने प्रकार होत नाही. ऑप्शन्स आर: ए. परिकथा. बी. भावप्रधान कथा. सी. पात्रप्रधान कथा. डी. घटनाप्रधान कथा. द करेक्ट ऑप्शन इज ए. परिकथा. फेरी टेल. प्रश्न क्रमांक 56, खालीलपैकी कोणता कथा शैलीच्या दृष्टीने प्रकार आहे? ऑप्शन्स आर: ए. परिकथा. बी. वर्णनात्मक कथा. सी. अनुवादित कथा. डी. घटनाप्रधान कथा. द करेक्ट ऑप्शन इज बी. वर्णनात्मक कथा. नॅरेटिव्ह स्टोरी. प्रश्न क्रमांक 57, ट्युटोरियल तंत्राविषयी खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट ट्युटोरियल टेक्निक? ऑप्शन्स आर: ए. व्यक्तिगत रूपात अध्यापन. बी. समस्यांवर समुपदेशन. सी. मागासलेले व हुशार दोन्ही विद्यार्थ्यांना अध्यापन. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 58, टिंबटिंब म्हणजे एका वस्तुस्थितीसारखी दुसरी भासमय स्थिती होय. ऑप्शन्स आर: ए. स्कॅफोल्डिंग. बी. अभिरूप. सी. भूमिका पालन. डी. स्वयं अध्ययन. द करेक्ट ऑप्शन इज बी. अभिरूप. सिम्युलेशन. प्रश्न क्रमांक 59, खालील कोणत्या अध्यापन तंत्राची गरज आहे? विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग टेक्निक इज नीडेड? ऑप्शन्स आर: ए. आशय संघटन. बी. आकर्षक अध्यापनासाठी. सी. योग्य स्पष्टीकरणासाठी. डी. वरील सर्व. द करेक्ट ऑप्शन इज डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 60, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान एक, अध्यापन कार्य वाढीत आणण्यासाठी
विशिष्ट मार्गांना अध्यापन तंत्रे म्हणतात. विधान 2, अध्यापनाची साधने ही बाह्य मार्ग आहेत. ऑप्शन्स आर ए, विधान 1 बरोबर आहे व विधान 2 चूक आहे. बी, विधान 1 चूक आहे व विधान 2 बरोबर आहे. सी, विधान 1 व विधान 2 दोन्ही बरोबर आहेत. डी, विधान 1 व विधान 2 दोन्ही चूक आहेत. द करेक्ट ऑप्शन इज सी, विधान 1 व विधान 2 दोन्ही बरोबर आहेत. अशा पद्धतीने EPC 1 वरील युनिट नंबर 4 वरील काही महत्त्वाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची माहिती या ठिकाणी घेतली. यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला. आपणही त्यांचं वाचन करून अधिक माहिती घ्याल. आपण वेळात वेळ काढून माझे यूट्यूब चॅनल पाहतात. लवकरच मी TETचे सगळे सिलेबसनुसार टीचिंग त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. म्हणून माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ तेव्हा माहिती शेअर करेल त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल. अपेक्षा करेल या प्रश्नांचा उपयोग या ठिकाणी आपल्याला नक्कीच होईल. अभ्यासासाठी ही अपेक्षा करेल. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.